नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कोलामार्का अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल आपण देखील थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच शाईन योजना नेमकी काय आहे या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की ग्रीनलँड हा कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर आपला दावा केला होता आणि या संदर्भातच ग्रीनलँड हा सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. आपल्याला आगामी परीक्षेमध्ये याविषयी प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 10 जानेवारी. 10 जानेवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचा प्रारंभ 2006 मध्ये करण्यात आला. पहिला विश्व हिंदी संमेलन नागपूर 1975च्या आयोजनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. म्हणजेच पहिले जे विश्व हिंदी संमेलन होते हे 1975 या दिवशी म्हणजे या साली 10 जानेवारी या दिवशी भरवण्यात आलेले होते. त्यामुळे 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी 1666 सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघालेले होते. 10 जानेवारी 1966 भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला. 10 जानेवारी 1900 महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सामशिव कन्नमवार यांचा आज जन्मदिवस. 10 जानेवारी 1778 स्वीडिश वनस्पतीतज्ञ कार्ल्स लिनियस यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 10 जानेवारी 1886 शिक्षणतज्ञ जॉन मथाई यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. CES म्हणजेच सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स याची स्थापना कोणी केलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सलीम अली, पर्याय क्रमांक 2 माधव गाडगीळ, पर्याय क्रमांक 3 रामचंद्र गुहा आणि पर्याय क्रमांक 4 MS स्वामीनाथन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माधव गाडगीळ. तर नुकतेच ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांचा जन्म 23 मे 1942 या दिवशी पुण्यामध्ये झालेला होता. तर त्यांचे निधन 7 जानेवारी 2026 या दिवशी पुण्यामध्येच वयाच्या 83व्या वर्षी झाले. त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी जीवशास्त्रात पदवी घेतलेली होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी झुलॉजीमध्ये MSc केले. हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका येथून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी यामध्ये PhD केली होती. 1983 मध्ये त्यांनी सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस म्हणजे CES तसेच IISc याचे संस्थापक होते. 2007 मध्ये आयसर पुणे याचे ते संस्थापक संचालक होते. 1981 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2005 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टायलर प्राइज फॉर एन्व्हायरमेंटल अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते. तसेच 2024 मध्ये त्यांना UNचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे अ वॉक अप टू द हिल. तसेच त्यांनी एक पुस्तक लिहिलेले होते दिस फिशर लँड, हे त्यांनी रामचंद्र गुहा यांच्यासोबत लिहिलेले होते. तर लक्षात घ्या, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला यांच्या संदर्भात आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो आणि यामध्ये आपल्याला त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांचे शिक्षण कुठे झाले आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन 100% विचारण्यात येतील. पुढचा प्रश्न. 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा कुठे झाली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लखनौ, पर्याय क्रमांक 2 प्रयागराज, पर्याय क्रमांक 3 वाराणसी आणि पर्याय क्रमांक 4 कानपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाराणसी. तर नुकतीच 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही सुरू आहे. याचं स्थळ आहे संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम वाराणसी उत्तर प्रदेश. 4 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. यामध्ये 58 संघ सहभागी झालेले आहेत. या 58 संघामध्ये विविध राज्य तसेच संस्था देखील सहभागी झालेल्या आहेत. याचे आयोजक आहेत व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने. याचा शुभंकर आहे नंदू जो आहे नंदी बैल आणि नीरा जी आहे गंगा नदी डॉल्फिनची एक प्रतिकृती.
पुढचा प्रश्न, कोलामार्का अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 भंडारा, पर्याय क्रमांक 3 गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. तर नुकतेच कोलामार्का याला आता अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. हा महत्त्वाचा निर्णय आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी नुकतीच मिळालेली आहे. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की कोलामार्का अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कारण आता नुकतेच याला हा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे. याचे क्षेत्रफळ आहे 181 चौरस किलोमीटर. यापूर्वीचा त्याचा दर्जा होता संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित होते. मध्य भारतातील जनुकीयदृष्ट्या शुद्ध रानम्हशींचा हा एकमेव अधिवास आहे. तसेच आसाममधील रानम्हशींशी यांचे जनुकीय साम्य आहे. सध्या फक्त 2 कळपामध्ये सुमारे 15 रानम्हशी आहेत आणि त्यामुळे यांना सांभाळण्याची गरज खूप जास्त आहे. आणि त्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे अडथळे काय आहेत? तर नक्षलवाद, अपुरी निगराणी व अधिवास व्यवस्थापनाचा अभाव. त्यामुळे लक्षात घ्या, कोलामार्का आता हे अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे आणि हे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि मेनली हे कोणासंदर्भात आहे? तर लक्षात घ्या, रानमशींसाठी हे कोलामार्का अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, शाईन योजनेचा पूर्ण अर्थ काय आहे? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्टँडर्ड्स हेल्प इम्प्रूव्ह न्यू एंटरप्राइजेस, पर्याय क्रमांक 2 स्टँडर्ड्स हेल्प इन्फॉर्म अँड नर्चर एम्पॉवर्ड वुमेन, पर्याय क्रमांक 3 स्किल्स हेल्प इम्प्रूव्ह नॅशनल इकॉनॉमी आणि पर्याय क्रमांक 4 सेफ्टी हेल्प इन्फॉर्म न्यू एन्व्हायरमेंट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टँडर्ड्स हेल्प इन्फॉर्म अँड नर्चर एम्पॉवर्ड वुमेन. आता शाईन योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे, कारण भारतीय मानक ब्युरोच्या म्हणजेच BISच्या 79व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते शाईन योजना सुरू करण्यात आली. शाईन योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. शाईन म्हणजे काय? तर स्टँडर्ड्स हेल्प इन्फॉर्म अँड नर्चर एम्पॉवर्ड वुमेन ही BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची नवीन योजना आहे. भारताच्या गुणवत्ता प्रवासात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. NGO तसेच स्वयंसहाय्यता गट म्हणजेच SHG यांच्याशी भागीदारी आणि स्थानिक पातळीवर राबवले जाणारे व्यावहारिक कार्यक्रम यांच्याद्वारे योजना अंमलात आणली जाणार आहे. महिलांना कुटुंबाचे संरक्षण आणि उपजीविका बळकट करणारे आवश्यक ज्ञान व कौशल्ये ही दिली जाणार आहेत. तसेच घरगुती पातळीवर स्वयंसहाय्यता गटामध्ये व समुदायामध्ये मानके, सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत जनजागृती देखील केली जाणार आहे. आता थोडक्यात BIS बद्दल माहिती पाहूया. BISचा कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. याचं उद्दिष्ट आहे मानकीकरण, मार्किंग आणि गुणवत्ता प्रमाणनाशी संबंधित कार्यांचा समन्वित विकास करणे. 1947 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन म्हणजे ISI ची ही उत्तराधिकारी संस्था आहे. आता याचे प्रशासकीय मंत्रालय कोणते आहे? तर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय. तर याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शाईन योजना ही कुणामार्फत लॉन्च केलेली आहे? तर लक्षात घ्या, BIS म्हणजेच भारतीय मानक ब्युरो. पुढचा प्रश्न, ऑडी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच जी गट ब परीक्षा झालेली होती, या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळेच आपण आता वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर पाहणार आहोत. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर सांगा. ऑडी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नीरज चोप्रा, पर्याय क्रमांक 2 PV सिंधू, पर्याय क्रमांक 3 मनू भाकर आणि पर्याय क्रमांक 4 सलमान खान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीरज चोप्रा. तर आता आपले जे सध्याचे महत्त्वाचे चर्चेमध्ये असलेले ब्रँड अँबॅसेडर आहेत, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मालदीव पर्यटन कतरिना कैफ, फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना, मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा, झारखंड राज्य पर्यटन महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर, ओडिशा हातमाग माधुरी दीक्षित, युनिसेफ इंडिया करीना कपूर, थायलंड पर्यटन सोनू सूद, MP पर्यटन पंकज त्रिपाठी, सायबर गुन्हे केंद्र रश्मिका मंदना, बंदरे जहाज जलमार्ग मनू भाकर, ऑडी कंपनी नीरज चोप्रा, खो खो विश्वचषक सलमान खान, तसेच तंबाखू नियंत्रण PV सिंधू. तर हे काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी दिलेले आहेत. हे थोडक्यात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, कोलामार्का अभयारण्य कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 वाघ, पर्याय क्रमांक 2 हत्ती, पर्याय क्रमांक 3 गवा आणि पर्याय क्रमांक 4 रानम्हैस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.